होय राजा. हम्म. समजा आपल्याला एखाद्या माणसाचा नंबर पाहिजे असेल तर कसं मिळवायचा रे? तुला कोणाचा नंबर पाहिजे? हा एक सातारचा सलूनवाला फेमस, त्याचा पाहिजे. फेमस? तुझ्यापेक्षा फेमस? अय, माझ्यापेक्षा फेमस कोण नाही या जगात. काय या जगात फक्त 3च गोष्टी लय फेमस आहेत: कोहलीची बॅटिंग, सलमानची फायटिंग आणि राहुल्याचं कटिंग. उस पर कभी संदेह नहीं करते. वय ना? मग कशाला तुला दुसऱ्या सलूनवाल्याचा नंबर पाहिजे रे? हा? ते हे ए, तुला काय करायचंय विचारलं तेवढं सांग. मिळवायचा कसा? ए डोखा नको माझं, मला नाही माहिती जा. काय लक्का, दोस्त काम दोस्त नहीं आएंगा तो कौन आएंगा? नाही ग. दुसरा दोस्त आएंगा. इक्या भाव आहे आपला. ऐक्या बोल की. इथनं फोन करायला झालं नाही बघ, म्हणजे 2 तासांची सुट्टी असते तेवढ्यात केला. अरे तू तिकडं असून आठवण तर काढतोयस. हा काय काय जण हित असून भेटत पण नाहीत बाबा. बरी क्या तू ओकेस ना? मी आहे की ओके, पण इथं जरा पलीकडे हालचाल चालू आहे रे, त्यामुळे सगळे एकदम अलर्ट आहेत. पलीकडं हलता म्हणजे कुठं? अरे येड्या, पलीकडनं म्हणजे बॉर्डरच्या पलीकडनं. हा असं वय, मला काय कळलंच नाही. आता डोक्यात नुसता भुसा भरलाय बघ, कसं कळेल? बर ऐक, ते शीतलच्या घरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का रे? थांब की, आता त्यांचं जावय बाप्पूच हित आहेत. देऊस को जावय बाप्पू जरा. हा बोल रे क्या. तुला काय परत फोनच करायचं झालं नाही बघ. एकतर इथं पलीकडे हालचाल चालू आहे बॉर्डरवर, रात्री 2दा फायरिंग झाले उशिरा. मग रे आता? एवढं काही सिरियस नाही, त्यांना आदतच आहे आपली कुरापत काढायची. हा ही बी हायच म्हणा. बरं आजा, परत तुला विचारायला झालं नाही, ते शीतलीचं घरचा मॅटर झाला का सॉल्व्ह? पैसे झाले का ऍडजस्ट? काही इथनं मी ऍडजस्ट करून पाठवू? हार नाही काय नको, राहू दे. मी गेलतो त्यांच्या घरला. हा. मग आम्हाला सांगितलं तर तो बी आला होता. सगळे मिळून 70,000 रुपये जमले होते. नाना म्हणली केली सगळी व्यवस्था, मग आता काय टेन्शन नाही. हा बेस्ट आहे. आईला आजा म्हणलं येशील इकडं कुठं तरी, तर तू गेलास तिकडं डायरेक्ट आसामला. अरे कुठं बी असलं तरी बोलूच की आपण, त्यात काय. आणि आजा जर आमच्या घराकडे जात जा केलं का? आई सांगत होती मला की शीतली मारुतीमध्ये आधी चक्कर, तू तर लका फिरकायला मागत नाहीस. जरा लक्ष दे घराकडं, जात झाला का मध्ये आधी? अरे नाही आदनं म्हणलं मी पण जात असतो की. आणि आजा जरा आईला समजावला का? 8 दिवसातनं 10-12 वेळा फोन करते. ही कॅब आठवण येत असेल तिला, आणि त्यात घरात एकटी ती. मान्य आहे की मला, पण मी इथं बॉर्डरवर असतोय आणि फोन इथं आत, आणि फोन बी घेता येत नाही मला, आणि परत केल्यावर तिला वाईट वाटतंय. हा ठीक आहे, बोलतो मी. जरा राहुल्याकडे दे रे. हा तर हा बोल की. राहुल्या सुन, जरा आईच्या मोबाईलवर रिचार्ज कर रे, आणि ऐक ते अनलिमिटेड वाला कर, नाहीतर 2 दिवसात टॉक टाइम संपू दे सगळा. अरे मी तुला सारखं सारखं सांगणार नाही बरं का, समजा ना? फौजी टेन्शन नॉट, काम हो जाएगा. बर. आणि ते आजा चाललाय आता, जरा त्याला आवरावरीला मदत कर. आता आपली कशाला लागते बाबा मदत? त्यांच्या मिसेस आहेत की सगळं करायला. कोण? शीतली? अरे शीतल लय ऑसम आहे. हा सगळी घरातली तिच्यावर खुश आहेत. बहीण कोणाची? आपला भाव पण काय कमी ऑसम नाही. सगळी काम करत असतो तो बी. मला तर अजून बी विश्वास बसणार आहे ही दोघं न भांडता राहतात म्हणून. हे बघा, मला काम आहेत, तुमच्या संग भांडत बसायला येईल नाही मला, कळलं? लय आले काम करणारी, आधीच वाढवून ठेवले ते बघ. अरे क्या आता जर पहिल्यासारखं मला भेटत नाही, पण असू दे. माझ्यासारखा समजूतदार दोस्त आहे म्हणून मी आपलं घेतोय समजून. कसा वळवटून बघतोय माझ्याकडे बघ. नाही पण खरंच क्या बाहेर आहेत दोघं बी.
दोघांच्याकडे बघितलं ना मला पण मॅरेज करा वाटत, काय वाटतंय? लग्न कर वाटत मला. अरे क्या तुझं मावशीनं बघायला चालू केलं असू की. एक स्थळ आणलंय तसं आहे ना, बघू आता. फोटो बी पाठवलाय म्हणा. ठीक आहे, पोरगी चांगली आहे का रे? बघू की सुट्टीला आल्यावर ठरवू की. आताच नको रे काय बोलायला. अरे वागऱ्या म्हणजे भावाला आवडले वाटतं हा? इक्या तू लवकर ये भावा, तो आलाच की बार उडून देऊ. उडू उडू, पण इथं बारवड्याच्या आधी फोन ठेवतो, नाहीतर सीओ साहेबचा ओरडा खावा लागेल. हा ठेव, परत कर. हे ना थांब काय थांब. ठीक आहे, अरे काय हरकत रे नेमकी? अरे इन्फिल्ट्रेशन साठी फायरिंग चालू आहे. अवघडच आहे जरा, दिमाग बिलकुल काम करेना. पण आजा तू तिथं कोणाला काय बोलू नकोस बर का. नाही सांगत, बोल. आणि आजा युनिट उद्या पोस्टवर बोलवले, मी बी जाणार आहे. आयुष्यातलं पहिलं मिशन असणार का. भावा बेस्ट लक. कोणाचा बाप बॉर्डर क्रॉस करून येतोय ना, बघतोच. अरे शिवबाचा मावळा आणि भारतीय सैन्याचा फौजी आहे. छात्राचा तटच करून उभा राहतो बघ. अंगास हा, आणि अजय तुझ्या आधी मीच जातो बरं का मिशनवर. अरे जा बेट्या जा, डर तू. भाव मला फुल गॅरंटी, तुझ्याकडनं एक बिजन सुटत नसतं बघ. मुश्किल आहे जरा. ए, अरे मुश्किल वर मराठा सट. टोल का फेकलं? मला लई शिस्त लागते म्हण. टॉवेल ठेवायचं शिका. एक काम नीट करता येतं का? माणसाने आधी स्वतःच बघाव. स्वतःच बघा. लोकांना वाटतं मला कामच करता येत नाही. काय राजा, काय झाले? काय ना? अजिंक्य आज लवकर उठलात. हा, होय राजा. अरे काश्मीर मध्ये काय झाले काय? समाधान मला सांगत होता. अरे रकांच्या रकानं भरून आले बातम्याच्या पेपरात. म्हणजे त्यानं सांगितलं म्हणून मला कळलं. ही काय मी पण रोज ऐकते त्याच्याकडनं. अगं तणावाचं वातावरण झालंय की तिकडं. आणि हे काय कर्फ्यू बी लागलाय. अरे देवा. आणि आता राजपाल राजवड बी लागू झाले. जे नको काळजी करू, अगं आर्मी आहे तिकडे, तेव्हा आता सगळं नीट होईल बघ. अरे आपल्या इक्या बी तिकडेच आहे की. तुझा काही फोन बिन होतो का नाही? हा होतो की. अगं जे इकडे जरा कमी अधिक फरकानं असंच असतं वातावरण. आणि आतंकवादी आहे ना असल्या त्यांच्या शोधात असतं. जरा सरकार हल्लं की त्यांचं पावतं घुसखोरी वाढते अशी. अजिंक्य विक्याला म्हणाव जरा जपूनच राहा बाबा. आणि त्याला म्हणावं लय पुढे पुढे करू नकोस. उगाच डोळे यायला नको कुणाच्या. अगं ती काय गल्लीली बांधणार तुम्ही काय तुम्ही पण.
आता आम्हाला काय माहिती तिकडे कसं असतंय ते. शीतल, अगं आजाला तेवढा नाश्ता आणून दे की. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. काय नाश्ता चाललाय वाटतं. अगं जिजे गुड मॉर्निंग तर म्हण की. गप्पूट द्या, तुझं आपलं काहीतरीच असतं बघ. अगं सकाळ सकाळी एवढं पण गोड बोलू नकोस मला. डायबेटीस होईल ना मला. काय मग रावल्या, आज कुठं दौरा आहे दोस्ता संग? मामी आज कुठं बी दौरा नाही, मी निरोप द्यायला आलतो. ए राहुल्या, तुझा निरोप आता ठेव बाजूला, आधी नाश्ता करून घे. नाश्ता कशाला नको, कशाला अवगत. तुझी नाटकं मला माहिती आहेत. नाश्ता तर तुला पाहिजेच. हे शीतल, हाग राहुल्याला नाश्ता दे की. अयो तुमची सून एकदम फास्टच आहे की. वा शीतल वा. एकच प्लेट वर मी काय शेअर बीर करणार नाही काय आज्या संग. माझं मी एकटा खाणार आहे. नाही नाही राहुल्या, शेरबीर करायची काय गरज नाही. अरे तुझ्यासाठीच आणलेत. आणि आज्याला मला पण आण. तुम्ही दोघांनी पोटभर नाश्ता करा बरं का, आणि आरामात खावा. मला देवळात जायचंय, जाऊन येते देवळात मी. हा, रामकृष्ण हरी. आज्या लोका तुझ्या बायकोच्या हाताला लय चव आहे बघ, एकदम ऑसम. काय खतरनाक पोहे केलेत माहितीये का. लोका एवढी भारी पोहे करत्या की पोहे आज दुरुच वाटत नाहीत, तोंडात ठेवू वाटतात. एवढं भारी रोजच वाटतं नाश्ता करायला. पोरानो, जाऊन येते बरं का मी देवळातनं. हा, काय? हा आलो आलो. राहुल्या, त्याग मारते बघतो काय. हा कुणी आक मारली? मला कसं काय कळलं? तू एवढा खाण्यात गुतलाय, तुला कसं ऐकून काय. पॉइंट वाह शीतल, क्या पोहे बनाए हैं. वाह वाह वाह. चला, म्हणजे कुणाला तरी आवडले म्हणायचे. अगं आवडलं म्हणजे कुणाला आवडणार नाही ते विचार. तेरे हाथ में शीतल चव है चव. शीतल, तुमने तो आजेंगे के संसार में बरकत लाई है, बरकत. आजा खरं सांग, शीतलला मिळवण्यासाठी कुठल्या देवाकडे नवस केलतास? शीतल,
पण खरं सांगतो पोहे कुणाला आवडणार नाही तिच्या सगळ्यांना आवडणार. नाही नाही राहुल्या. अरे असतात काय काय लोक त्यांना ना त्यांच्यासाठी किती बी करा आवडतच नाही, उलट रागवतातच. आणि राहुल्या, मला सांग, तुझ्या दुकानात बारकी पोरं केस कापायला येतात ना रे? येतात की. तर त्यांना कात्रीला हात लावू नको म्हणल्यावर काय करतात रे? ऐकतात का? न ऐकून कोणाला सांगतात, ना ऐकलं की ज्याची एक टिप्पीर. तीच तर गोची आहे ना. लहान पोरांना आपण सांगू शकतो आहे का नाही? मी समजू शकतो की लहान पोरं आहेत ती, म्हणलं का मोठी बी लहानांसारखी करायला लागली तर कसं होणार? त्यांना बी द्यायचं टिप्पीर. हा राहुल्या, होतात कधी कधी आपल्या माणसांकडनं चुका, मग काय एवढं चिडायचं का? कोण चिडले? काय बोलताय तुम्ही? अरे राहुल्या, मी तर सगळी विसरून गेलो होतो माहितीये का? म्हणलं रात गई बात गई. काय झालंय रात्याला एवढं? काय सांगू तुला, नुसता ताप आहे माझ्या डोक्याला. अरे काय झालंय काय सांगशील का? मला काय कळणं झालंय. राहुल्या, कसं आहे ना, आपण दुसऱ्याला ताप देताना विचार करायचा, म्हणजे कसं आपल्या डोक्याला ताप होत नाही. राहुल्या, एवढं आहे ना, मला समजून घ्यायचं ना मग. राहुल्या, त्यासाठी स्वतःकडे समज असली पाहिजे ना. राहुल्या, मी सगळं समजूतदारपणेच वागतो, कळलं का? बघितलं किती समजूतदारपणे वागला ते. हा, माहितीये सगळ्यांना कोण समजूतदार आणि कोण नाही ते. होय माहितीये की, हा, दिसते ते. सगळ्यांना माहितीये. स्टॉप स्टॉप. आता कळलं मला, तुमच्या दोघांचं झालंय भांडण, माझं मध्ये कोंबडा करतोय होय. चित्तल, मी द्यायला आलतो तुला निरोप. इक्याच्या आईनं बोलवलंय घरला तुला, जाऊन ये. पोहे घालते पण बोलायला लावते. चेडी बघितलंस का? काय ग? अगं आज राघू महिन्याच्यात काहीतरी झालंय. कशावर ना? अगं आज खोलीतनं सकाळ सकाळ दोघं बी लवकर बाहेर आलेत. नाहीतर एरवी बाहेर यायचं नाव बी घेत नाहीत, नुसतं गुलुगुलू गुलुगुलू बोलत बसलेले असते. बरं लक्ष असतं मम्मी तुझं. नको का ठेवायला? बादचा घर घेऊन बसला म्हणजे मग कसा बोंबलत. चेडी मी काय म्हणते, कालचं भांडण अजून मिटलं नाही वाटतं. त्यांनी सांगितलं होतं धुवू नको म्हणून, तरी बी तिने कसं कापड धुतलं. तुला माहित आहे वाटतं. चेडे काय झालंय सांग की. अगं अजिंक्य काल जाताना सांगून गेले होते की माझी वर्दीची कापडे कोणी धुवायची नाहीत, मी आल्यावर माझं मी धुतो. तिला बी सांगून गेले होते. आणि मग ते गेल्यावर मी तिच्याकडे गेले, तिला म्हणलं काय बाई एवढा कामाचा लोड पडतोय त्यांना, ते मस्त म्हणतील माझे कपडे धुवू नको, आपण आपलं काम केलं पाहिजे का नाही. मग काय येडीनं सगळं जाऊन धुतलं की. आधीच त्यांना त्यांच्या आर्मीच्या सामाला हात लावलेला अजिबात खपत नाही. तिला वाटलं असेल आपण काही यांची बायकोच आहे, आपल्याला कोण काय बोलणार नाही. जेडी आज मला खात्री पटली बघ, तू माझीच आहेस म्हणून. नाहीतर मला धडकीच भरली होती बाई, बापाव गेलीस का काय. पण 4 गुण घेतलंच बर का माझं. आता लई पुढे जाशील बघ. अगं मम्मी, तुला बी अजून माहिती नाही तिच्या यशरी काय चीज येते. जरा दम काढ, अजिंक्यांना जाऊ देत, मग दाखवते मी माझा इंगा. मी पण कधीपासून त्याच दिवसाची वाट बघते म्हणून सांगू तुला. मामी, मामी काय ग, मी जरा इक्याच्या घरी जाऊन येते, मावशींचं काय तर काम आहे. बरं बरं ये हा जाऊन. हे तर त्या राऊतबाई जवळ काय गटोडा असतं काय माहिती. जरा येळ मिळाला की पळते बघ तिकडं. जाऊ दे की तिकडं, आपल्याला बरंच आहे. उलट तिकडच जाऊन राहा म्हणा कायमचीच.